नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण हिरव्या ताज्या वाटाण्याचे बटाटा घालून एकदम चविष्ट असे पराठे तयार करणार आहोत. पराठ्यांच्या स्टफिंगसाठी सारण बनवण्याची एकदम नवीन आणि सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अगदी अचूक आणि परफेक्ट पराठे बनवण्यासाठी पराठ्यांची कणिक कशी भिजवायची, स्टफिंगमध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक घालायचे, पराठे टम्म फुगावे त्यासाठी काय करायचं, स्टफिंग पराठ्यांच्या अगदी कडेपर्यंत पोहोचावी आणि पराठे लाटताना फुटू नये त्यासाठी काय करावं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तेव्हा अगदी अचूक, चविष्ट आणि परफेक्ट असे वाटाणा बटाट्याचे म्हणजेच आलू मटारचे पराठे बनवण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला कुठलेही पराठे अगदी अचूक आणि परफेक्ट बनवणं नेहमीच सोपं जाईल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर आपण पराठे बनवण्यासाठी लागणारी कणिक भिजवून घेणार आहोत. कारण पराठ्यांची कणिक जास्त वेळ भिजली की पराठे न फाटता न तुटता अगदी व्यवस्थित लाटले जातात. तर इथे या बाउलमध्ये मी ह्या मेजरिंग कपाच्या मापाने 2 कप गव्हाचं पीठ घालून घेतलंय. ह्याच्यामध्ये मी हे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी ही कणिक भिजवून घेणार आहे. या पिठामध्ये तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाहीये. कारण असं कणिक भिजवताना पिठामध्ये तेलाचं मोहन घातलं तर पराठे भाजल्यानंतर त्यांना कडकपणा येतो. ह्याच्यामध्ये फक्त मीठ आणि पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे. कणिक पूर्णपणे भिजवून घेतल्यानंतर हाताला थोडं थोडं पाणी लावून ही कणिक अशा पद्धतीने चांगली जोर लावून लावून मळून घ्यायची आहे. पराठ्यांची कणिक जास्त घट्ट भिजवायची नाहीये. कारण घट्ट भिजवलेल्या कणकेचे पराठे सारण भरल्यानंतर लाटताना फुटतात. तेव्हा ही कणिक छान अशी सॉफ्ट भिजवून घ्यायची आहे. तर हे पहा, ही कणिक आपण अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट भिजवून घेतलीये. तर आता ह्या भिजवलेल्या कणकेला मी ह्या अर्धा चमचा साजूक तुपामध्ये चांगलं मळून घेणार आहे. ही कणिक भिजवताना आपण सुक्या पिठामध्ये तेलाचं मोहन घातलं नव्हतं. कारण कणिक भिजवताना सुक्या पिठामध्ये तेलाचं मोहन घातलं तर पराठे भाजल्यानंतर पराठ्यांना कडकपणा येतो. परंतु अशी कणिक भिजवून घेतल्यानंतर ह्या कणकेला असं साजूक तुपामध्ये मळून घेतलं की पराठे अगदीच सॉफ्ट तयार होतात. ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. आपल्याला जर एखादा पदार्थ कुरकुरीत किंवा मग खुसखुशीत बनवायचा असेल तर मोहन पीठ भिजवण्या अगोदरच सुक्या पिठामध्ये घालायचं आहे. परंतु आपल्याला जर एखादा पदार्थ सॉफ्ट बनवायचा असेल तर मात्र पीठ भिजवल्यानंतर ह्याला मोहन घालून मळून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता. परंतु असं साजूक तूप घालून कणिक मळून घेतली की ह्या साजूक तुपाचा जो फ्लेवर आणि सुगंध आहे तो आपल्या पराठ्यांना फारच छान येतो. बस, तर आता ही भिजवलेली कणिक आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट भिजत ठेवणार आहोत. ही कणिक तुम्ही शक्य होईल तेवढी जास्त वेळ भिजू द्यायची आहे. कारण कणिक जसजशी भिजत जाते तसतसा या भिजवलेल्या कणकेला छान लवचिकपणा येतो. आणि कणकेच्या लवचिकतेमुळे आपण पराठ्यांमध्ये हवं तेवढं सारण भरू शकतो. त्याच्याने आपले पराठे लाटताना फुटतही नाही आणि पराठे देखील मस्त असे सॉफ्ट तयार होतात. तर पराठ्यांची कणिक भिजवताना ही एक ट्रिक तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. आपली पराठ्यांची कणिक भिजेपर्यंत आपण आपल्या पराठ्यांसाठी लागणारी स्टफिंग तयार करणार आहोत. त्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं. बस, तर ह्या पाण्यामध्ये मी हे 1 कप हिरवे ताजे वाटाणे घालून घेणार आहे. ह्यांना आपल्याला ओव्हरकुक करायचं नाहीये. फक्त ह्यांचा कच्चा वास काढून टाकायचा आहे. त्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिट ह्यांना पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. हे पहा, इथे ह्या पाण्याला उकळी येण्या अगोदरच आपण हे वाटाणे ह्या पाण्यातून काढून घेणार आहोत. हे वाटाणे जर जास्त शिजले तर स्टफिंग ओलसर तयार होते. त्यासाठी ह्यांना जास्त शिजू द्यायचं नाहीये. वाटाणे गरम गरम पाण्यातून काढल्यानंतर ह्यांच्यावर लगेचच थंड पाणी घालायचं आहे. कारण हे वाटाणे त्यांच्या स्वतःच्या हीटवर देखील शिजून नरम पडू शकतात आणि आपल्याला ह्यांना ओव्हरकुक होऊ द्यायचं नाहीये. या वाटाण्यांमधलं पाणी पूर्णपणे निथळून द्यायचं आहे. बस, तर वाटाण्यांमधलं पाणी पूर्णपणे निथळलं आणि वाटाणे पूर्णपणे थंड झाले की ह्यांना मिक्सरमध्ये दळायला घालायचं आहे. हे पहा, हे वाटाणे मी मिक्सरचं बटन चालू बंद करून अशा पद्धतीने असे एवढे बारीक दळून घेतले. यानंतर आता इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये आपण हे 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. हे तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे 1 चमचा शहाजिरं घालणार आहे. तुमच्याकडे रेग्युलरच्या वापरातले जिरे असतील तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता.
परंतु हे जे शहाजिरा आहे ह्याच्याने पराठ्यांच्या स्टफिंगला एक फारच वेगळा आणि छान असा स्वाद यायला मदत होते. यासोबतच मी ह्याच्यामध्ये हा 1 चमचा अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेणार आहे. यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. ठेच्यातील सर्व घटकांचा कच्चेपणा निघेपर्यंत मीडियम फ्लेमवर ह्याला छानपैकी परतून घ्यायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा 1 वाटी बारीक चिरलेला कांदा परतायला घालूया. मीडियम फ्लेमवर हा कांदा या कांद्यातील ओलावा हलकासा कमी होईपर्यंत असा एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे. साधारण 4 मिनिट मी हा कांदा मीडियम फ्लेमवर असा परतून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये आपण हा मिक्सरला बारीक दळलेला वाटाण्याचा चुरा घालून घेऊया. याला देखील कांद्यासोबत ह्याच्यातील ओलावा कमी होईपर्यंत आणि ह्याच्यातील उरला सुरला कच्चा वास निघेपर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचंय. हे पहा, ह्याला मी असं हलकसं सुटसुटीत होईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण ही 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेऊया. यासोबतच आपल्या पराठ्यांच्या स्टफिंगला चांगली बाइंडिंग येण्यासाठी आणि ह्या सर्व घटकांचा ओलावा कमी करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अगदी 2 चमचे बेसन घालणार आहे. ह्याच्याने देखील पराठ्यांना फारच छान टेस्ट येते. यासोबतच मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे पाऊण चमचा मीठ घालून घेणार आहे. घातलेले सर्व घटक छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. बस ह्याच्यातलं बेसन छान भाजल्या गेलं पाहिजे. बेसन मधला कच्चेपणा निघेपर्यंत आणि हे सर्व घटक छान एकजीव होईपर्यंत ह्यांना लो फ्लेमवर असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय. तर ह्या ठिकाणी आपले हे सर्व घटक मस्त असे परतून झाले. बस तर आता गॅस बंद करून ह्यांना आपण असंच पूर्णपणे थंड होऊ देऊया. हे पहा, ह्या ठिकाणी आपली ही स्टफिंग पूर्णपणे थंड झालीये. बेसन घातल्यामुळे ह्या स्टफिंग मधल्या इतर घटकांचा ओलसरपणा पूर्णपणे नष्ट झालाय. आता ह्याच्यामध्ये मी हा 1 उकडलेला बटाटा किसणीने किसून घालणार आहे. 1 कप वाटाणा असेल तर त्यासाठी असा एवढ्या साईजचा उकडलेला बटाटा पुष्कळ होतो. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही 1 चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहे. यासोबतच 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आमचूर पावडर, चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा पाव चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. स्टफिंग परतवताना त्याच्यामध्ये आपण मीठ घातलं होतं, तेव्हा त्या बेतानेच तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे सर्व घटक अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. या स्टफिंगला जास्त जोर लावून लावून मळायचं नाहीये, त्याच्याने ही स्टफिंग ओलसर होईल आणि ह्या स्टफिंगला चिकटपणा देखील येईल. तेव्हा असं अगदी हलक्या हाताने हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे. हे पहा, आपल्या ह्या स्टफिंगला बाइंडिंग बघा कशी अगदी परफेक्ट आलीये. ही स्टफिंग मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. ही स्टफिंग बनवण्यासाठी या स्टफिंगमध्ये घातलेल्या सर्व घटकांचं अचूक आणि योग्य प्रमाण आणि सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तरच तुमची देखील ही स्टफिंग चवीला एकदम चविष्ट आणि परफेक्ट तयार होईल. तर इथे आपल्या पराठ्यांची संपूर्ण तयारी झालीये आणि आपली ही भिजवलेली कणिक देखील छान भिजल्या गेलीये. पराठ्यांची कणिक चांगली भिजली आणि स्टफिंग अगदी परफेक्ट तयार झाली तर पराठे अगदी अचूक तयार होतात. तेव्हा या दोन्हींचं परफेक्ट असणं फारच गरजेचं आहे. हे पहा, ही कणिक भिजल्यानंतर मस्त अशी सॉफ्ट झालीये आणि हिला भिजल्यामुळे लवचिकपणा देखील आलाय. या कणकेला असा लवचिकपणा येणं फारच गरजेचं आहे. ह्याच्याने ह्या कणकेच्या उंड्यात जास्तीत जास्त स्टफिंग भरली तरी पराठे लाटताना फुटत नाही. पराठ्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी ठेवायची असेल त्या प्रमाणात असा कणकेचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. या उंड्याला मी सुरुवातीला गव्हाचं सुकं पीठ लावून घेणार आहे. ह्याची आपण खोलगट वाटी तयार करणार आहोत. या वाटीचा हा जो सेंटर आहे, म्हणजेच या वाटीचा हा जो खोलगट भाग आहे, ह्याला पातळ करायचा नाहीये, ह्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टफिंग भरल्यानंतर ह्याचे पराठे लाटताना पराठे फुटणार नाही. कारण स्टफिंगला कणकेमध्ये पसरायला जागा कमी पडली तर पराठे लाटताना फुटून त्याच्यातील स्टफिंग बाहेर निघते. तर आता ह्या खोलगट वाटीमध्ये बसेल तेवढी स्टफिंग भरून घ्यायची आहे. ह्या स्टफिंगच्या वरती मी हे असं थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावून घेणार आहे. ह्याचं एक खास कारण आहे. असं स्टफिंगच्या वरती थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावलं की एक तर ही स्टफिंग वाटीत दाबताना ही आपल्या बोटांना चिटकत नाही
आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ह्याच्याने आपले जे पराठे आहेत ते भाजताना छान टम्म फुगतात. कारण स्टफिंग आणि कणिक हे दोन्ही ओलसर असतात आणि ह्यांच्या या ओलसरपणामुळे स्टफिंग कणकेला चिटकून राहते आणि त्यामुळे पराठे भाजताना फुगत नाही. या दोन्हींमध्ये थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावलं की स्टफिंग कणकेला चिटकून नाही राहू शकत आणि त्यामुळे पराठे भाजताना ते छान टम्म फुगतात. तर पराठे टम्म फुगावे त्यासाठी ही एक ट्रिक तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. सुरुवातीला देखील आपण ह्या उंड्याची वाटी तयार करण्या अगोदर उंड्याला गव्हाचं सुकं पीठ लावून वाटी तयार करून घेतली होती. त्यामुळे उंड्याच्या सगळ्या बाजूला गव्हाचं सुकं पीठ लागल्या गेलंय. त्यामुळे आपले पराठे अगदी दोन्ही बाजूने अगदी कडेपर्यंत टम्म फुगतात. तर हे पहा, इथे आपण हा उंडा तयार करून घेतलाय. एक्स्ट्राची कणिक देखील आपण ह्या उंड्याला दाबून घेतलीये. हा उंडा असा गोल असतानाच लाटायचा नाहीये, त्याच्याने ह्या उंड्यातील स्टफिंग फुटून बाहेर येते. ह्याला अगोदर असं हातावर चपट करून घ्यायचं आहे. यानंतर ह्या तयार केलेल्या उंड्याला दोन्ही बाजूने गव्हाचं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे. यानंतर ह्या उंड्याला असं बोटांच्या साह्याने थोडंसं हलक्या हाताने थापून घ्यायचंय. असं केल्याने आपण जी स्टफिंग ह्याच्यामध्ये भरलीये ती उंड्याच्या अगदी कडेपर्यंत एकसारखी पसरल्या जाते आणि पराठे लाटताना ते फुटत देखील नाही. बस तर असं अगदी हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे आहे. गरज पडेल तसंच गव्हाचं सुकं पीठ लावत राहायचं आहे, म्हणजे पराठे लाटताना लाटण्याला चिटकून फाटणार नाही. पराठे लाटताना अगदी कमीत कमी सुक्या पिठाचा वापर करायचा आहे, नाहीतर पराठे भाजल्यानंतर भुरकट दिसतील. गरज पडेल तसंच अगदी थोडं थोडं गव्हाचं सुकं पीठ लावून हे पराठे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. हे पहा, हा आपला पराठा बघा कसा अगदी पातळ लाटून झालाय. कणकेला लवचिकता आल्यामुळे हा पराठा छान पातळ लाटला गेलाय आणि ह्याच्यातील स्टफिंग देखील लाटताना फुटून बाहेर नाही आली. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, या लाटलेल्या पराठ्याच्या अगदी कडेपर्यंत भरलेली स्टफिंग एकसारखी पसरल्या गेलीये. बस तर हा पराठा आता आपण भाजून घेणार आहोत. तर इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवला होता. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे, मगच लाटलेले पराठे एक एक करून तव्यावर भाजायला घालायचे आहे. पराठ्याची पहिली बाजू तव्यावर हलकीशी भाजून घेतल्यानंतर पराठ्याच्या दुसऱ्या बाजूला वरतून असे बबल्स दिसायला लागले की पराठ्याला पलटी करून घ्यायचं आहे. यानंतर थोडं थोडं साजूक तूप पराठ्याला असं सगळीकडे चोळून घ्यायचंय. यानंतर पुन्हा पराठ्याला पलटी करून घ्यायचंय आणि पराठ्याच्या दुसऱ्या बाजूला देखील सगळीकडे साजूक तूप लावून घ्यायचंय. पराठ्याच्या दोन्ही बाजूला साजूक तूप लावून घेतलं की पराठ्याच्या दोन्ही बाजू उलट-सुलट करून साजूक तुपात छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहे. म्हणजे साजूक तुपाचा सुगंध आणि चव पराठ्यांमध्ये छान उतरेल. हे पराठे असे उचटणीच्या साह्याने हलक्या हाताने दाबून दाबून भाजायचे, म्हणजे पराठ्यांच्या वरचं आवरण मस्त असं भाजून खुसखुशीत होतं. तुम्ही इथे बघितलंच असेल आपला हा पराठा भाजताना कसा टम्म फुगलाय. या पराठ्यांच्या दोन्ही बाजू उलट-सुलट करून मस्तपैकी साजूक तुपात भाजून घ्यायच्या आहे. हे पहा, इथे आपला हा पराठा भाजून गरमागरम खाण्यासाठी एकदम तयार झालाय. तुम्ही बघितलंच असेल, आपला हा पराठा लाटताना आणि भाजताना देखील अजिबात फुटलेला नाहीये. अगदी परफेक्ट असा आपला हा पराठा या ठिकाणी तयार झालाय. आता ज्यांना कणकेची खोलगट वाटी तयार करून त्यात सारण भरून उंडा तयार करणं अवघड जातं, त्यांच्यासाठी देखील मी एक सोपी पद्धत दाखवणार आहे. तर तयार केलेल्या उंड्याची असं गव्हाचं सुकं पीठ लावून छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे. यानंतर ह्या लाटलेल्या पारीच्या बरोबर सेंटरमध्ये गरजेप्रमाणे स्टफिंग भरून घ्यायची आहे. यानंतर ह्या पारीच्या कडांना हे पहा असं फोल्ड करत करत एका जागेवर गोळा करून घ्यायचंय. यानंतर ह्याला हे पहा असं मोदकाप्रमाणे दाबून घ्यायचंय. ह्याची ही जी एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून टाकायची आहे आणि आता थोडंसं सुकं पीठ बोटांना लावून ह्याला चांगलं मिळून घ्यायचंय. ह्याला देखील हाताने असं थोडंसं चपट करून घ्यायचंय. यानंतर ह्या उंड्याला दोन्ही बाजूने गव्हाचं सुकं पीठ लावायचं आहे. उंड्याला सुकं पीठ लावून घेतल्यानंतर ह्या उंड्याला असं बोटांच्या साह्याने हलक्या हाताने थापून घ्यायचंय, म्हणजे उंड्याच्या आतली स्टफिंग पराठ्यांच्या अगदी कडेपर्यंत एकसारखी पसरल्या जाते. बस तर असं अगदी हलक्या हाताने हे पराठे लाटून घ्यायचे. जे नवशिके आहेत किंवा मग ज्यांना उंड्यामध्ये स्टफिंग भरणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे. अगदी न चुकता ते अशा पद्धतीने पराठे तयार करू शकता.
तर हे पहा, आपला हा पराठा देखील ह्या ठिकाणी लाटून झालाय. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता ह्या पराठ्याच्या अगदी कडेपर्यंत स्टफिंग अगदी एकसारखी पसरली आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील पराठे लाटून आणि भाजून घेणार आहे. तसं तर पराठे बनवणं एवढं अवघड नाहीये. पराठ्यांची कणिक जर व्यवस्थित भिजवली आणि स्टफिंग व्यवस्थित तयार केली तर पराठे बनवणं फारच सोपं जातं. पराठ्यांची कणिक जास्तीत जास्त वेळ भिजू द्यायची आहे, म्हणजे कणकेला लवचिकता येते आणि त्यामुळे पराठे जास्त स्टफिंग भरून देखील फुटत नाही. आणि दुसरं म्हणजे पराठ्यांची स्टफिंग ओलसर होऊ द्यायची नाहीये. त्याच्याने देखील पराठे लाटताना फुटतात. तेव्हा पराठ्यांची स्टफिंग देखील अगदी परफेक्ट असणं गरजेचं असतं. पराठ्यांच्या अगदी कडेपर्यंत स्टफिंग एकसारखी पसरावी आणि पराठे भाजताना टम्म फुगावे, त्यासाठी काय करावं ते देखील मी तुम्हाला दाखवलं आहे. तर आता नवशिके असो, बॅचलर्स असो किंवा मग ज्यांना पराठे बऱ्याचदा प्रयत्न करूनही बनवायला जमत नसतील, त्यांच्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स दाखवल्या आहेत. तेव्हा आता प्रत्येकाला असे अगदी अचूक पराठे बनवणं एकदम सोपं जाईल. मी जी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलीये, या माहितीनुसार आता तुम्ही कुठल्याही प्रकारचे पराठे अगदी न चुकता बनवू शकाल. नक्कीच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला योग्य वाटल्या असतील. तर आता न घाबरता आणि न चुकता तुम्ही देखील असे वाटाणा बटाट्याचे टेस्टी टेस्टी पराठे लगेचच बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.